सर्वांकडून ते ग्रुप आहे त्यांच्याकडून ते पारितोषिक विकेट येणार का ते पाहायचं आपल्याला. तर दुसऱ्या बाजूला आक्रमण केलं जाईल का तेही पाहायचं आहे, कारण एसपी चांगल्या टच मध्ये आहे. ही स्पर्धा त्यांनी गाजवली हे तितकंच महत्वाचं. जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. विनोद पहिला चेंडू शरीरभेदक मारा. पहिला चेंडू डॉटाला. पहिला चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 18 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा आहेत. विनोद पवार यांचं षटक महत्वाचं राहील. स्ट्रायकर एंडवर एसपी आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एसपी नावाचा बोलबाला राहिला. जबरदस्त क्रिकेट आहे त्यांचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे बिगेट जसा रडार मध्ये आला तसा पाठवला. खूप दूरवरचा हा षटकार आहे. 6 धावा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. विनोद यांचा हा चेंडू सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळेल. तिथे कॉलिंग खराब आणि इथे विकेट आली. नरेंद्र बाद होतील. पहिली बेल पडलीच नव्हती, त्यानंतर ती पडली, तिथे विकेट आली. फलंदाज बाद नरेंद्र. बॅक टू द पवेलियन. साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. मोरिया मोबाईल शॉपी प्रोप्रायटर माननीय मयूर शेटोंडे यांची दमदार विकेट. मैदानाच्या फलंदाजी कोणाची चांगली झाली. मॅन ऑफ द सिरीज कुणाला जाणार, बेस्ट फिल्डर कुणाला जाणार, तर थोड्याच वेळामध्ये विश्लेषण तुमच्यापर्यंत पुरवला जाईल. इथे बिगेट चेंडू हवेत आणि कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये खराब पाहायला मिळाली. एसपीला जीवनदान. 2 धावा आल्या. जेवढे चाहते आहेत ना, जेवढे चाहते टीम आणि विथ फायटरचे तेवढे निराश आहेत, कारण हा झेल सुटलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जेवढे आनंद फायटरचे चाहतेत ना तेवढे खुश आहेत, कारण क्रिकेट खेळच असा आहे. एका चेंडूवर एका संघाला आनंद देतो आणि दुसऱ्या संघाला दुःख. तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 26 धावा आहेत. पव्या कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे सागर डबरे आलेत बॉलवर. सागरचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा आहेत. एक बाद 27. या षटकातील अजूनही अंतिम बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा आलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट आली. रसिक उपस्थित आहेत. आज जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पाठपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू डॉट आला. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या 27 धावा. उर्वरित चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 24 बनवायच्या 56. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. विनोद गोलंदाजी मार्कवर. समोर एसपी. इथे टाकलेला हा चेंडू डॉट. 17 चेंडू 36 धावा. विनोद पवार यांचे हे षटक अतिशय महत्वाचं. इथे कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. तमाम क्रीडा रसिकांची मान दियाळी एक छावणीचं स्वरूप या मैदानाला देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलटाज आणि तिथे झेल झाला. फलंदाज बाद. आनंद चोरीकडे. मला वाटतं 3ऱ्या पंचांची ते मागणी घेतली आहे का सर. आउट की नॉट आउट ते आपल्याला पाहिजे. फेअर डिलिव्हरी. विकेट आली. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. SM कंस्ट्रक्शन. पारितोषिक भूषण मंडलिक. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतील एक सिंगल आली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 47 धावा धावफलकावर 15 चेंडू आणि 36चं समीकरण. बिगेट चेंडू हवेत आणि शेखला जीवनदान. इथे आणि शेखला जीवनदान की मंदार बुट्टे पाटील यांचा आनंद फायटर सामना जिंकतोय ते आपल्याला पाहायचं. हा सामना जर अन्वित फायटर जिंकत असेल तर PSI पवार साहेब यांच्याकडून 2100 पारितोषिक आलेलं. पारितोषिक खूप मोठ्या प्रमाणात अन्वित फायटर साठी. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आणि इथे टाकलेला चेंडू आणि साठी जबरदस्त काय गोलंदाजी केले विनोद पवारने. प्रत्येकाची मन जिंकलीत आणि इथे घेतलेला आहे DRS. इथे टाकलेला हा चेंडू आणि